कोकण विभागातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवलेल्या काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांकरिता विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। चिपळूण येथील धवल मार्टमध्ये हे शिबिर पार पडले। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबिराचे उद्घाटन करून उमेदवारांना मार्गदर्शन केले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲडव्होकेट गणेश पाटील, माजी आमदार हुस्नाबानो खलिफे तसेच प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती। रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, ज्येष्ठ नेते रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरुबिंदर सिंग बच्छर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील टप्प्यामध्ये इतर विभागातील उमेदवारांकरिता अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी दिली। या शिबिरातून काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे। कोकणामध्ये आपण आला आहात आणि आजपासून शिबिर सुरू होत आहे, नक्की काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेल्या सर्व उमेदवारांचं प्रशिक्षणाची शृंखला ही सुरू केलेली आहे आणि आज कोकणापासून याची सुरुवात होत आहे। ज्यांनी आमचा सिम्बॉल घेतला, जे पंजा घेऊन लढले, अशा सगळ्यांचं प्रशिक्षण अर्थात संघटना बांधणीच्या अनुषंगाने आम्ही पुढे निघालेलो आहोत। या पूर्ण शिबिरामध्ये नेतृत्व विकास आणि जी काँग्रेसची आणि संविधानाची जी विचारधारा आहे त्या अभिरूप भारत निर्माण करणं या दृष्टिकोनातून देखील संकल्प आम्ही घेणार आहोत। हा विशुद्ध स्वरूपाचा संघटनात्मक कार्यक्रम आहे आणि मी प्रभार घेत असताना सांगितलं होतं की वैचारिक लढाई जी आहे ती आम्ही आगामी काळात लढणार आहोत। त्यामुळे ती वैचारिक भूमिका आणि त्यासाठी आवश्यक असणारा संघर्ष याचा देखील या कार्यशाळेच्या माध्यमातून एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल। किती जिल्ह्यांचं हे शिबिर असणार आहे? संपूर्ण कोकणाचे, पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंतच्या ज्यांनी निवडणूक काँग्रेसकडून लढली अशा सगळ्या नगरसेवकांच्या उमेदवारांचं प्रशिक्षण आहे। पक्ष आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेते राज्यसभेत आहे आणि अशा या सगळ्या एकंदरीत पक्षाच्या आमच्या असणाऱ्या राष्ट्रीय स्वरूपाच्या अनुषंगानं आमची महाविकास आघाडीतल्या आमच्या उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी राज्यसभेला काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो त्यांनी द्यावा आणि उद्धव ठाकरे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, मौलीचं एक नेतृत्व आहे, मौलीचा आमचा चेहरा आहे, त्यांनी विधान परिषदेत जावा अशा प्रकारचा प्रस्ताव आणि अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या मित्रपक्षांना केली। विरोधी पक्ष नेत्याचं जे पद आहे ते वारंवार डावललं जाते, काय सांगाल? लोकशाहीवर विश्वास नाही, विरोधी पक्ष हा महत्वाचा एक गाभा आहे, घटक आहे, ती आपली परंपरा आहे आणि या परंपरेला गुंडाळून ठेवल्या जात आहे। त्यामुळे तुकाराम महाराज निंदकाचे घर असावे शेजारी याला एक धर्म सांगत असताना आता धर्माच्या नावावर राजकारण करणारे विरोधी पक्ष नेताही त्यांना जर नको असेल तर संवैधानिक मूल्य, लोकशाही आणि आपली संस्कृती या सर्व गोष्टींना ते नकारत आहे असा त्याचा अर्थ आहे।